मुंबईत काँग्रेसची गुप्त बैठक सुरू आहे। वर्षा गायकवाड यांच्या उमेदवारी विरोधात ही बैठक सुरू असल्याची माहिती मिळतेय। नसीम खान, हंडोरे, भाई जगताप आणि सुरेश शेट्टी या बैठकीला उपस्थित आहेत। मुंबईतल्या MCA क्लबमध्ये ही बैठक सुरू आहे। वर्षा गायकवाड उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि त्याआधीच काँग्रेसच्या मुंबईतील नेत्यांची त्यांच्या विरोधात बैठक सुरू झाल्याची माहिती मिळतेय। 3 दिवसांपूर्वीच वर्षा गायकवाड यांना काँग्रेसनं उमेदवारी घोषित केलेली होती। खरं तर त्याच जागेसाठी भाई जगताप हे देखील इच्छुक उमेदवार होते। नसीम खान यांनी काही ठिकाणी मुस्लिम उमेदवार देता येतील असं असतानाही काँग्रेसनं मुस्लिम उमेदवार दिले नाहीत, याबद्दल नाराजी व्यक्त करत आपला स्टार प्रचारक पदाचा राजीनामा सोपवलेला होता। आणि त्यानंतर आता त्यांची गुप्त बैठक होतीये। गोविंद तुपे या गुप्त बैठकीबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील। गोविंद, तुमच्याकडे काय अधिक तपशील? वर्षा गायकवाड यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसमधून मोठ्या प्रमाणात जो विरोध आहे तो सुरू होता आणि खास करून नसीम खानने अगोदर सुरुवातीला विरोध केला होता आणि त्यानंतर आता मुंबई काँग्रेसमधील जे बडे नेते आहेत, मग भाई जगताप असतील, सुरेश शेट्टी असतील किंवा नव्याने जे खासदार झाले आहेत राज्यसभेत चंद्रकांत हंडोरे असतील, या सर्वांनीच या ठिकाणी वर्षा गायकवाड यांच्या उमेदवारीला विरोध करायचा भूमिका घेतल्याची पाहायला मिळते। आणि मुंबईचं जे बांद्रामध्ये जो MCA क्लब आहे त्या ठिकाणी या सर्व नेत्यांची ही बैठक सुरू आहे। आणि बघितलं तर अगदी मागच्या 4 तासापूर्वी याच उत्तर मध्य मुंबईतून आता जिथून वर्षा गायकवाड उमेदवार निवडणूक लढवत आहेत त्याच 2019ला प्रिया दत्त या ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवार होत्या। त्यांचीही काही वेळापूर्वी वर्षा गायकवाडांनी भेट घेतलेली आहे। म्हणजे नाराजांची नाराजी कमी करून आपल्या पारड्यात वजन टाकण्यासाठी वर्षा गायकवाडांचा एकीकडे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांकडून अशा पद्धतीचे विरोधाची जी लॉबी तयार होते ती कुठेतरी वर्षा गायकवाडांना अडचणीची ठरणार आहे। निश्चित गोविंद, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।